हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना आणि रविवारच्या शुभेच्छा. कारण आज मी आहे ताईकडे आणि ताईकडचं सकाळची आज तुम्हाला मस्त दाखवते. खिडकीतून एवढं सुंदर आणि छान असं वाटतं आणि इथून पाहू शकता लांबपर्यंत पूर्ण मुंबई तुम्हाला पाहायला मिळेल. तर खूप सुंदर. मी पण आज म्हणजे पहिल्यांदा एवढं लक्ष देऊन पाहिलं आणि शूट पण केलं. तर इथे ना आता आमच्या सगळ्यांच्या सकाळीच आंघोळ्या झालेल्या आहेत. सगळे मिळून आम्ही 5:30ला असं एक उठत गेलो आणि त्यानंतर मग एकेकांनी आंघोळ्या केल्या आणि स्वयंपाकाला आता सुरुवात केलेली आहे. तर इथे ना आता थोडंसं ना म्हणजे असं सनरायझेस स्टार्ट झालेलं आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहताय की मस्त एकदम उजेड असं छान वाटतोय. आणि नम्रताची अजून झोप उडाली नाहीये, तर ती आरामात आपली बसली आहे. तर आईचं बघा इथे काय ना काय चालू असतं. तर ना हे एवढे सुंदर आणि छान दिवे आहेत ना एलिफंटवर, तर मला खूप आवडले, त्यामुळे मी हातात घेतलं बघायला. आणि हा सिल्वर कलश जो आहे ना तो पण एवढा रेखीव आणि छान आहे. हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? तर चला पुन्हा एकदा तुमचे सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात झालेलीच आहे. तर ताईकडे आज ना आहे पूजा आणि नवग्रह पूजा वगैरे आहे आणि अजून वेगळी गणेश पूजा पण आहे, कुलदेवीची पूजा आहे. तर ते आता सगळं होईल थोड्या वेळात चालू. म्हणजे अजून भटजी वगैरे आले नाही आहेत, येणार आहेत. तोपर्यंत आम्ही ना सगळं स्वयंपाकाचं आवरून घेतो आहे. कारण भटजी आल्यानंतर ना मग निवांत बसायला पण होईल आणि त्यांना काय लागणाऱ्या वस्तू वगैरे द्यायला पण होतं. सो चपात्या वगैरे पण झाल्या. ताईने डाळ पण घातली एकीकडे, म्हणजे पुरणपोळी बनवणार आहे आणि पुरणपोळी स्पेशलिस्ट आमची आई. तर आईची तयारी चालू आहे. तर ताईची पण भरपूर तयारी चालू आहे. पूजेचं साहित्य वगैरे सगळं ती बनवते आणि बाकीचं जे काय आहे पुढचं तुमच्याबरोबर शेअर करत राहीन. तर पूर्ण पहा व्हिडिओ. आवडला तर लाईक करा, शेअर करा. तर आजच्या जेवणामध्ये ना पुरणपोळीचा बेत आहे. तर मग अशीच डाळ शिजायला घातलेली. तर इथे 1 किलो एवढी डाळ आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर पाणी घालून हळद घालून सॉरी मीठ नाही, हळद घातलेलं आहे आणि थोडंसं तेल असं टाकून ना ते शिजायला ठेवलेलं आहे. अगदी पाणी ना कडकडीत उकळायला लागलं की त्याच्यामध्ये डाळ घालायची, म्हणजे डाळ खूप छान शिजते. आणि गॅस फ्लेम ना हायच ठेवायचा. तर इथे ना त्याच प्रकारे करून घेतलेलं आहे आणि डाळ पटापट अर्ध्या तासाच्या आतच मस्त शिजली. आता सारिकाने त्याचा कट पूर्ण काढून घेतला, कारण त्याची ना आम्ही आमच्याकडे सार बनवतात. तर सार बनवणार आहे आणि इथे गूळ पण घेतलेला आहे. जेवढं आपण डाळ घेणार ना तेवढंच गूळ पण घ्यायचं. तर हा सगळा अंदाज असतो आईचा. आणि खरंच आई आहे म्हणून कसं ती सगळं व्यवस्थित सांगत होती ना, त्या प्रकारेच आम्ही सगळं करतोय. तर आता गूळ पण सारिकाने घातलं. पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता गूळ घातलं आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून नंतर मग थोडंसं शिजवून घ्यायचं. मस्त पुरण एकदम छान निघतं आणि पुरणपोळ्या पण मस्त होतात. तर आता ना थोड्या वेळात भटजी पण येणार आहेत. तर त्यासाठी आता इथे जागा मोकळी हवी म्हणून सगळी म्हणजे सोफा जो होता ना तर तो बाहेर काढायचा होता, म्हणून ते पण चाललेलं. म्हणजे इथे तुम्ही पाहाल ना तर प्रत्येकजण काही ना काही कामामध्ये बिझीच आहे. तर आता आईने ना इथे पीठ मळायला घेतलेलं आहे. तर मैद्याचं पीठ आहे. तर अराउंड 1.5 किलो एवढं पीठ आहे आणि ते छान एकदम तेल वगैरे टाकून त्याच्यामध्ये त्याच्यानंतर थोडीशी हळद घालायची, म्हणजे एकदम छान रंग पण येतो. आणि मग ते छान थोडं नरम असं मळून घ्यायचं आणि तेल लावून ठेवून द्यायचं. आणि पुरणपोळी बनवायच्या आधी ना पुन्हा त्याला छान असं आपल्या हाताने मळून मळून घ्यायचं. तर तोपर्यंत आता ताईने रांगोळ्या काढायला घेतलेल्या आहेत. कारण ताईला पण ना रांगोळी काढण्याची खूप जास्त हौस आहे. आणि इथे ताईच्या घरी ना तिने सुंदर असं हे झाड लावलेलं आहे, ज्याच्यामध्ये शंख असतात ना आपले तशा प्रकारे ब्ल्यू कलरचे फुलं येतात. तर त्याला ब्ल्यू बेल आपण म्हणतो. आणि पहा भाऊजींनी ना पुन्हा मस्त एकदम हार वगैरे बनवायला सुरुवात केली आहे. म्हणजे प्रत्येकजण मी जसं सांगितलं आपलं कामात बिझीच आहे. आणि इथे ना आम्ही आता नाश्त्यासाठी कांदे वगैरे कट करायचे होते ना म्हणून घेतलेलं आहे, कारण पोहे बनवायचे आहेत. आणि असं काय असेल की ताई ना पोहे बनवायचं मात्र माझ्याकडे सोपवते. तर आम्ही तिघंही एकत्र बसलेलो आहोत. किशोर आम्हाला सोलून देतोय कांदे, सारिका कापून देते आणि मी मस्त एकदम कटरमध्ये फिरवते. तर बघा काम किती, एक घरी असेल तर आपण एकटेच करतो, पण इथे सगळ्यांचा हातभार लागतोय म्हणून करण्याची ना एक मजाच वेगळी आहे. तर भटजी पण आले ना आणि आल्यानंतर त्यांनी लगेचच सुरुवात केली पूजा मांडायला. आणि खरंच आज ना त्यांनी मांडलेली पूजा पाहून एवढं छान वाटत होतं. आणि सगळ्यात जास्त तर आकर्षित वाटलं जेव्हा आम्ही देवीचं मुखवटा त्यांनी केलेला ना तो बघून तर अजून खूप छान वाटलं. आणि खरंच प्रत्येकाला ना आल्यानंतर तेच जास्त आवडलेलं. तर इथे आता
कलिंगड कट केला ना, आता थोडा वाईट होता, त्यामुळे आता तो कोणी खाणार नाही म्हणून एवढ्या गडबडीमध्ये सुद्धा ताईने कलिंगडचा ज्यूस एकदम छान बनवलेला आहे. आणि माझे पोहे बनवून झाले आणि त्यानंतर आईकडे सोपवले की आता तू सगळ्यांना नाश्त्याला दे. तर सगळे मिळून इथे आता एकत्र बसून नाश्ता करतायत. तर कधीतरी ना मला असं वाटतं की आपल्या कामातून वगैरे दगदगीतून थोडा वेळ काढून ना आपण असं बाहेर निघावं आणि आपल्या फॅमिलीज बरोबर जाऊन एखाद दिवस तरी स्पेंड करावा. खूप छान वाटतं. एकत्र आल्यानंतर ना एक मजाच वेगळी असते. तर भटजींची तर पूजा चालूच आहे. तर इथे ना पुरणपोळ्या करायला घेतलेल्या आहेत. मला वाटतं अराउंड ना 80-85 पुरणपोळ्या आम्ही केल्या. तर आता पूजेला सुरुवात झालेली आहे. भटजींनी खूप छान आणि मस्त अशी पूजा मांडलेली आहे आणि जस्ट आत्ताच सुरुवात केली आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते जरा पुढचं. विनायका गुरु भानु ब्रह्मा विष्णु महेश्वरा सरस्वती प्रणम्यादो सर्व कार्यात सिद्धये अभिष्टद्यर्थ सिद्ध्यर्थ पूजितो या सुरासुरे सर्व विघ्नहरस्त तस्मै गणाधिपते नमः. अथ प्रारब्ध कार्येषु त्रिभुवनेश्वरः शंभो. तांदूळ सोडायचे तिथे गणपतीचे वेळेला आता पूजा चालू असताना तिथे थांबले आणि त्यानंतर पुन्हा मी आले किचनमध्ये, कारण आई इथे पुरणपोळ्या लाटायला घेतलेल्या आहेत. आईने आणि सारिका शेकायला थांबलेली होती. तर बाकी काय करायचं असेल तर पाहण्यासाठी मग मी पण आली. आणि खरंच आईने ना एवढ्या छान अशा पुरणपोळ्या इथे लाटलेल्या आहेत. ते मी आपलं बघतच होती. आणि ना खरंच तेलपोळ्या ज्या आमच्याकडे करतात ना त्या तशा मला करता लवकर येत नाही. तर मला असं वाटतं की आईसारखं मला पण यायलाच हवं. तर बघूया, जमलं तर मी नक्कीच करेन प्रयत्न. तर अशा प्रकारे ना हे दगड असतं त्याच्यावरती लाटून घ्यायचे आणि त्यानंतर ना अलगद असे तव्यावरती सोडायचं. तो मस्त एकदम सारिकाने पण छान असा पुरणपोळीला तव्यावर घातलेला आहे. आणि त्याला शेकताना पण ना आपल्याला जास्त काय दाबायचं वगैरे नाही, अलगदच शेकायचं. आणि थोडंसं तेल वगैरे लावलं ना की छान ते फुलतं सुद्धा. आणि त्याच्यानंतर मग त्याचा रंग पण ना असा सारखा राहतो. नाहीतर मग करपले वगैरे की रंग बदलतो, मग थोडे काळे चट्टे जास्त दिसतात. तर तसं काहीच नव्हतं, सगळे ना अगदी एकसारखे सारिकाने ते शेकलेले आहेत. आणि भटजींनी ना पूजेसाठी कणकेचे दिवे सांगितलेले म्हणून मग आता मी कणकेचे दिवे बनवायला घेतले, कारण त्यांना आता पूजेसाठी ते द्यायचे होते. तर अशा प्रकारे दिवे बनवले. तर आज पहिल्यांदा मी तेल लावून पुरण लाटते. पीठ लावूनच घरी करते ना. तर आता आई बराच वेळ बसलेली, तर म्हटलं थोडा वेळ आपण बसूया म्हणून ट्राय करायला बसली. पण त्याच्यात छान येते, जमते. त्याच्यात ना पीठ लावायचं नसतं, फक्त असं करायचं असतं, त्यामुळे जादा त्रास वाटतो. पण आता जमते. तर आता ना मला एवढं बरं वाटलं की चला फायनली मला आता तेलपोळी लाटायला जमते. आणि ते बघून ना खूपच आनंद मला होत होता. आणि सारिकाने पण सांगितलं की ताई तुम्ही छान लाटताय. तर आता माझं झाल्यानंतर ना मी सारिकाला सांगितलेलं आहे की तुलासुद्धा बसायचं आहे आणि तुलाही लाटायचं आहे. तर आता ना पुरणपोळ्या होईपर्यंत पूजासुद्धा पूर्ण होत आलेली. आणि आता इथे सगळं काय भटजी सांगत होते त्या प्रकारे सगळेजण करत होतो. तर तेवढ्यातच माझी आता नणंद पण आलेली आहे. तर पिंकी ही माझी छोटी नणंद, ती पण आलेली आहे. आणि तीसुद्धा क्लासेस चालवते, त्यामुळे तिलासुद्धा ना येणं म्हणजे खूप डिफिकल्ट होतं. नैवेद्य तयार झालेला आहे. तर आमच्याकडे अशा प्रकारे देवीचं नैवेद्य काढतात. आणि पुरणपोळ्या पण झाल्या मस्त. मी आणि सारिकाने शेवटी केल्या. ते पहा ताई आज मस्त एकदम लाल परी दिसते. तर भटजींनी ना पूजा एवढी सुंदर छान केली, म्हणजे प्रत्येक गोष्ट ते व्यवस्थित आपल्याला सांगत होते, समजवत होते. त्यामुळे ना कथा ऐकताना किंवा पूजा ऐकताना खूप छान वाटतं. आणि मुलांनासुद्धा असं आवडतं, म्हणून मुलं पण शांतपणे बसून सगळं ऐकत होती. तर छान एकदम मस्त झालं आता. तर आता सगळेजण आम्ही घरातले नाही एकत्र आपलं पाया वगैरे पडून घेतो आहे, कारण ह्यानंतर ना मग जेवणाच्या पंक्ती चालू झाल्या आहे की मग नंतर मिळणार नाही. तर प्रसाद वगैरे घेतला. त्यानंतर गुरुजींना पण नमस्कार केला, कारण कसं आहे
आता एवढा वेळ त्यांनी पूजा केलेली असते, मंत्रोच्चारण केलेलं असतं, तर त्यांच्यामध्ये कुठेतरी पॉझिटिव्ह एनर्जी असते. म्हणून नेहमी पूजा झाल्यानंतर ना देवाचा नमस्कार केल्यानंतर गुरुजींचे सुद्धा आपण आशीर्वाद घ्यायला हवेत. ते आपल्याला खूप छान असतं. आणि आता उत्तर पूजेबद्दल त्यांनी पूर्ण माहिती वगैरे सांगितली. आणि तुम्ही इथे पाहताय की देवीचा जो मुखवटा त्यांनी बनवलेला आहे तो एवढा सुंदर छान वाटत होता. आणि प्रत्येकजणांना येऊन ते सांगत होतं की खरंच खूप म्हणजे सुंदर मांडलेलं आहे, आकर्षित असं केलेलं आहे. तर ताईच्या इथे ना 2 मैत्रिणी आलेल्या आहेत आणि त्यांनी ओटीसुद्धा आणलेली. तर त्या दोघींनी मिळून ताईला आता ओटी भरलेली आहे इथे. तर छान. आणि ना प्रत्येकाची आपापली वेगवेगळी पद्धत असते का नाही ओटी भरण्याची. तर आता ह्यांनी पण ना इथे तांदूळ वगैरे जे होते ते ताईच्या खांद्यावरती आणि असं हे केलं. मग पहिल्यांदाच मी पाहिलं अशा प्रकारे करताना. पण तरीसुद्धा ना कोणी मनापासून करत असेल की आपल्याला ते बघूनसुद्धा आवडतं आणि छान वाटतं. तर खास ताईच्या मैत्रिणी आहेत त्या आणि नेहमी ती त्यांच्याबरोबर असते तर बरं वाटतं. आता चला सगळ्यांच्या पंक्तीला सुरुवात झालेली आहे. आणि संध्याकाळी ना आता इथे सगळ्यांचं जेवण वगैरे झाल्यानंतर थोडं सेलिब्रेशन पुन्हा चालू आहे. कारण ना माझ्या नंदेची, छोट्या नंदेची मुलगी आणि मोठ्या नंदेचा मुलगा, त्यांची डिग्री जी होती ना त्यांनी ते क्लिअर केलेले आहेत. आणि त्यांच्या अचिव्हमेंटबद्दल त्यांना अभिनंदन देण्यासाठी इथे एक छोटासा केक मागवलेला आणि खूप छान असं सेलिब्रेट केलं. चला 5-6 वाजत आलेले आहेत आणि आता थोड्या वेळात आम्ही निघू पण. कारण झालेलं आहे सगळं. सगळेजण जेवून गेले. आमचं पण जेवण वगैरे झालं, थोडा उशीर म्हणजे झाला. पण मस्त सगळं कार्यक्रम खूप छान पार पडला. मस्त झाली पूजा पण. आणि आता ना थोडा चहा ताईनं ठेवलेला आहे, कॉफी वगैरे चहा सगळंच केलेलं आहे. घ्यायचं आणि त्याच्यानंतर निघायचं. कारण घरी गेल्यानंतर मला उद्या एकाची एक्झाम्स आहे 9th स्टँडर्डच्या मुलीची. तर मला तिला बोलवायचं आहे. तर बघेन मग गेल्यानंतर तिला 1 तासभर बोलवेन आणि मग करून घेईन तिचा अभ्यास. चला. तर आता किती उशीर झाला ना तरीसुद्धा शेवटी मला निघायचंच होतं. आणि आता दर्शन यांना ऑटो बुक केलेली. तर ऑटो आलेली आहे आणि आता आम्ही निघतो. कारण मला वाटतं तरीसुद्धा पोचायला 1 तास तरी लागेलच. कारण नाही म्हटलं तरी सुद्धा ट्रॅफिक ना थोडीफार तरी असते. पण आज नंतर असं झालं की आज मॅच आहे त्यामुळे कदाचितच ट्रॅफिक कमी असेल आम्ही विचार केलेला. आणि तसंच झालं. थोडंफार ना असं मस्त म्हणजे यायला मिळालं. आणि शेवटी आम्ही निघालो ना त्यावेळेला कसं ज्या रस्त्याने आम्ही आलो त्याच रस्त्याला थोड्या वेळानंतर आम्ही पाहिलं तर तिथून असं पूर्ण धूर असा येत होता, भडका निघालेला आणि तिथे ना लागलेली आग. तर हे आम्हाला नंतर म्हणजे आमच्या इथूनच आम्ही जेव्हा वर जात होतो तेव्हा 3rd फ्लोअरवरूनच दिसायला म्हणजे सुरुवात झाली. आणि नंतर ती आग ना एवढी वाढली की तुम्ही पाहू शकता. अगदी काळाकुट्ट असं ना धूर पूर्ण आकाशामध्ये स्प्रेड झालेला आहे. आणि इथे आता चालू आहे मॅच. तर मॅच एवढं इंटरेस्टिंग झालेलं आहे ना की उठायची इच्छाच होत नव्हती. पण शेवटी मग आता आले आणि थोडासा भात लावलेला आहे कुकरला. कारण ना उशिरा जेवण झालेलं आहे म्हणून पोट भरलेलंच आहे. सो आता दर्शन वगैरे नम्रता होईल. तर छान एकदम मस्त मॅच असा ना एकदम रंगीन झालेला आहे. सो चला मी ब्लॉगचं शेवट पण इथेच करते आणि इंडिया आपली नक्की जिंकणार. सो भेटूया आपण येणाऱ्या उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी मस्त राहात, काळजी घ्या. बाय बाय. सो चला मग ब्लॉगचं शेवट मी इथेच करते. भेटते पुन्हा येणाऱ्या उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर सगळ्यांनी मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या आणि एकदम मस्त एन्जॉय करा. बाय बाय. गुड नाईट.